त्याच्या आधीच्या जे व्हिडिओ मध्ये काय बघितलेलं आहे पूर्णांक संख्याची बेरीज बेरीज बघितलेली आहे. बेरजेमध्ये जे रूल आहेत तुम्हाला माहित आहे. ज्यांनी माहित नाही त्यांनी मागे माहिती करून घ्यायची. आता आपण बघत आहे पूर्णांक संख्याची वजाबाकी. तर सर्वांना माहिती पाहिजे पूर्णांक संख्येमध्ये शून्य आणि शून्याच्या समोरच्या धन संख्या आणि शून्याच्या आधीच्या ऋण संख्या या सगळ्यांना मिळून म्हणतात पूर्णांक संख्या. मग यांची आपण आता बघणार आहे वजाबाकी. तर वजाबाकी बघताना आपल्याला बेरजेचे जर नियम माहित असतील तर वजाबाकी आपल्याला सहज करता येतं. तर आता इथं ऋण 15 अधिक ऋण 12 यांची काय करायची आपल्याला वजाबाकी. वजाबाकी करताना काय करायचं बघा आपल्याला वरची जी संख्या आहे म्हणजे सुरुवातीची जशी आहे तशीच लिहायची. इथे जे वजाबाकी आहे याला रूपांतर करायचं आपल्याला बेरजेमध्ये. तर मग इथे लिहिणार आपण बेरीज म्हणजे अधिकचं चिन्ह आणि हे बेरजेचं रूपांतर करताना वजाबाकीचं बेरजेत करताना आपल्याला जी 2 नंबरची संख्या आहे खालची संख्या आहे त्याच्या विरुद्ध संख्या घ्यायची. म्हणजे इथे धन 12 आहे इथे काय करणार आपण ऋण 12. म्हणजे वजाबाकीचं रूपांतर आपण कशामध्ये केलं बेरजेत. तर खालची संख्या आहे ऋण 12 इथं सॉरी धन 12 इथं ऋण 12 लिहिलं आणि आता आपले जे बेरजेचे नियम आहेत ते नियम इथे लागू करायचे. तर आता दोन्ही संख्या ऋण येतात म्हणजे आपण बेरीज करताना आपल्याकडे नियम माहित आहे कोणता आहे दोन्ही संख्या जर ऋण असेल तर काय करायचं बेरीज करायची आणि आलेल्या उत्तराला ऋणाची घालायचं. 5 आणि 2 होता 7 1 आणि 1 2 आणि याचं उत्तर आहे ऋण 27. मग ही जर वजाबाकी आपल्याला आडवी करायची असेल तरी करू शकता आपण ऋण 15 वजा धन 12 बरोबर. आता याचं उत्तर काढण्याच्या आधी इथं जे वजाबाकी आहे याचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करायचं बेरजेमध्ये. अधिक करायचं इथं आणि ही जी धन 12 आहे याला करायचं ऋण 12. आता ऋण 15 आणि ऋण 12 त्या दोघांची करायची आपल्याला बेरीज. दोन्ही पण ऋण आहे त्यामुळे आपलं उत्तर तेच येणार ऋण 27. आणि मग बाकीचे नियम आपले बेरजेचेच आहेत. तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे पूर्णांक संख्याची वजाबाकी. तर माहित आहे